नमस्कार. तर तुम्ही नेमकं नाव नाव सांगा तुमचं. सुदाम महादेव हगवणे, आणि कुठून आले ते तुम्ही माझ्याकडे? घोरवड सिन्नर तालुका. तर नेमकं काय त्रास होता आणि तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा किती वर्षापूर्वी, किती दिवसापूर्वी आले होते? 2000 तेव्हा काय त्रास होते सांगा? 2015 मध्ये आलो होतो मी. तर माझ्या हाताचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि हात पूर्ण एकदम ब्रेक झाला होता माझा. ओके. नेमकं काय झालं होतं? हाताच्या ब्लड सर्क्युलरच होत नव्हतं. ओके. तर तेव्हा हात आम्ही सुकून गेला होता बघ. भरपूर डॉक्टर गेले. नंतर मग बोरखिंडला सरांनी मला ऍड्रेस दिला आणि गेलो मी बोरखिंडला. तर माझं 3-4 वेळेस त्यांनी ॲक्युपंक्चर वगैरे केलं, हा. हाताची मालिश वगैरे केली ओके. आणि पूर्वतः हात माझा एकदम व्यवस्थित झाला. हा. भरपूर प्रयत्नातून आहे ना मला तेवढं यश आलं नाही. तर मोठे मोठे डॉक्टर केले मी. तर मला काय तसा काही गुण आला नाही. भरपूर मेडिसिन घेतली, इंजेक्शन घेतले, सलाईन घेतले, कुठं काही नाही. गवळी सरांका आल्यामुळं मला माझ्यावाला भरपूर व्यवस्थित निदान झालं आणि मागं 4-6 महिन्यापूर्वी 10 वर्षानंतर परत माझी कमराची गादी सरकली होती, ती पण क्लिअर झाली. आत्ता पण माझ्यावाला हाताचा प्रॉब्लेम झाला आहे, तो यशस्वी पक्के एकदम सक्सेस होईल याची मला पूर्ण खात्री आहे. ओके. ते 8-9 वर्षापूर्वी तुम्ही माझ्याकडे जी ट्रीटमेंट घेतली ती, 10 तर मी ट्रीटमेंट मी केली ती का दुसरं कोणत्या डॉक्टरने केली? गवळी सरांनीच केली. आणि तिथं ते जुगनू परदेशकडे पण येत होते फक्त बोरखिंडला. तर त्यांच्याकडं गवळी सरांनी सगळ्यांचे पेशंटचे भरपूर विश्लेषण दाखवून सगळ्यांच्या सोयी करून आणि त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित करून त्यांना व्यवस्थित करून दिलं. ओके. त्यावेळेस तुम्ही थेरपी दिली थेरपी दिली होती त्यांनी, ॲक्युपंक्चर वगैरे केलं आणि चांगलं मार्गदर्शन झाल्यामुळे माझा हात वाचला. चालेल, धन्यवाद.